राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे आगमन झाले. 2019 पासून आपल्या सेवेमध्ये रुजू असलेलं दक्षता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि या हॉस्पिटलला आज सदिच्छा भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री पालनामध्ये हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असतात आमचे मार्गदर्शक या मतदारसंघाचे आमदार त्यांनी माजी आमदार आदरणीय शाजीभाऊ पाटील. या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असतात आदरणीय माजी आमदार दीपक आबा साळुंखे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खास करून ज्यांच्यामुळे आम्ही इकडे आलो त्यांच्या जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय सुरेशराव देसाई, राहुल कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य सन्माननीय डॉक्टर देसाई. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व डॉक्टर्स आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी ज्यांचा सत्कार केला, सन्मान केला, धन्वंतरी पुरस्कारापासून PHO असणारे किंवा सांगोला तालुक्यातील सर्व मेडिकल असोसिएशनचे सर्व सन्मानित पदाधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी अतिशय आग्रहाने मला सुरेशराव देसाई यांच्या निमित्तानं बोलवले ते सन्मानित डॉक्टर भोसले, डॉक्टर पवार आणि त्यांचे सगळे सहकारी. खरं तर मी कार्यक्रमाला इकडे आलो पहिल्यांदा बापूने प्रश्न पडला असेल मध्येच आम्हाला विचारायचे होते कुठं आला. सातत्याने पंढरपूरला मी येणार आणि मग मी येणार म्हटलं तर आमचे सुरेशराव देसाई यांना म्हणाले की आमचे नातेवाईक आहे 2 मिनिटं त्यांच्याकडे जायचे. ते म्हटलं मी धावपळीत असणार, माझी धावपळ माझ्याकडे नसतात तर ते 2 मिनिटं फक्त जबाबदारी पार असं त्यांनी सांगितलं. आणि तुमच्या निमित्ताने इथं आलो पण मला मनापासून तुमचंही आवाज व्यक्त करायचं की पहिल्यांदा मी असं एक हॉस्पिटल बघितलं की जिथे डॉक्टर अगदी छातीतोड करून सांगतात की आमच्याकडे एकही रुपयाची वरती पैसे घेतल्याची तक्रार नाही. खरं तर अशा प्रकारची हॉस्पिटलची समाजाला गरज. विशेषतः महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये आम्ही सगळे मंडळी आमचा आग्रह इतकंच असतो की लोकांना, सामान्य नागरिकांना एकही रुपये वरती घेता कामा नये. कारण त्याच्यासाठी आम्ही अग्रीमेंट करून दिलेलं असतं आणि त्याच्यानंतर सुद्धा मग तक्रारी झाल्या की मग आमचे सगळे लोक त्या वेगळ्या पद्धतीने काम करतात. तर तक्रारी होत आहेत, चौकशी होते, सगळ्याच्या सगळ्या आरोपांची फेरी होत आहेत. पण इथं मात्र दक्षताची सगळी टीम अतिशय चांगल्या पद्धतीने सेवाभावी वृत्तीने काम करते आणि त्याच्या बरोबरीने अतिशय चांगलं एकही या सगळ्या गोष्टींबद्दल तक्रारी नसल्यामुळं मगाशी आम्ही वरती गेलो तर तिथं पेशंट जे बघितले ते फक्त इथलेच नाही तर जिल्ह्याबाहेरचे पेशंट सुद्धा इथे येतात. त्याचा अर्थ असा आहे की हॉस्पिटलचं रेप्युटेशन चांगलं आहे, हॉस्पिटलविषयी विश्वास असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करण्याची जी काही डॉक्टरांची अतिशय चांगल्या पद्धतीची सेवाभावी वृत्ती आहे या सगळ्या गोष्टींचं यश म्हणजेच आपण चाललेलं एकूण आपलं कामकाज आहे. आज आपण कॅथलॅबची सुद्धा सुरुवात केली. खरं तर मोठ्या शहरांमध्येच कॅथलॅब असतात, कार्डिओलॉजिस्ट असतात आणि मग एरियावर एखादी एन्जिओप्लास्टी करायची आहे, एन्जिओग्राफी करायची आहे किंवा त्याच्या पुढे जायचं आहे तर या सगळ्यांसाठी जी काय वेळ खूप महत्वाची असते. गोल्डन हवर्स ज्याला म्हणतो की जर गोल्डन हवर्स मध्ये आपण उपचार नाही करू शकलो तर किती आपण मोठे असलो, किती पैसे असले तरी आपल्या सगळ्यांना आपण जीव गमवावा लागतो. या सगळ्या गोष्टींसाठी खूप चांगल्या पद्धतीचं सोल्युशन सगळ्या डॉक्टर्सनी म्हणून काढलं. अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या कामाला चाललेल्या सगळ्या कामाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. धावत्या भेटीच्या निमित्ताने जरी आपण आलेलो असलो तरी सुद्धा आपल्या सगळ्यांचं काम हे निश्चितपणे वैद्यकीय क्षेत्रातल्या भविष्य काळाच्या प्रगतीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं असल्यामुळे अशाच पद्धतीचं काम पुढेही आपण चांगल्या पद्धतीने करावं अशी अपेक्षा आणि अशा पद्धतीची शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व डॉक्टर्सना सुद्धा शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांच्या वतीने लोकांची खूप चांगल्या पद्धतीची सेवा व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. विशेषतः या सांगोला तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा या सगळ्या प्रश्न, ट्रामा केअरचा प्रश्न असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे विषय असेल, या सगळ्यांसाठी एका बाजूला आदरणीय बापूने, दुसऱ्या बाजूला आबांनी सुद्धा ज्या सूचना केल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच मेडिकलच्या संबंधातल्या प्रश्नांसाठी जेवढं काही काम करता येईल सहकार्य करता येईल आणि अधिकाधिक लोकांच्या सेवेसाठी शासकीय यंत्रणेचा जेवढा लाभ मिळेल तेवढा देण्यासाठी निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने पुढच्या टप्प्यामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने काम आपण करूया आणि सर्व सोलापूरवासियांना विशेषतः सांगोलावासियांना सुद्धा आरोग्याच्या सर्व सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने सज्ज करून देण्यासाठी निश्चितपणे आम्ही सगळे म्हणजे काम करू एवढी खात्रीपूर्वक सांगतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. डॉक्टर साहेब त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं खूप खूप
शुभेच्छा देतो आणि बाबा इथं उपस्थित असणारे सर्व सन्मानित मान्यवर या सगळ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे जमलो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं. भविष्यात सुद्धा या तालुक्यातील सर्व आरोग्याच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या सुविधांसाठी अशाच पद्धतीने काम करण्यासाठी आपण सगळे कार्य करावे अशी विनंती करतो. माझं मनोगत संपवतो. धन्यवाद.